महाराष्ट्र शासन गृह विभाग, सांगली जिल्हा होमगार्ड तसेच विटा होमगार्ड पथकातर्फे होमगार्ड संघटनेच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त विटा पोलीस ठाणे येथून सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या आदेशानुसार विटा होमगार्ड पथकाने विटा शहरात जनजागृती फेरी विटा शहरातील विविध भागातून काढली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनीही सामाजिक बांधिलकी जपत या फेरीमध्ये सहभाग घेतला होता। तालुका समादेशक अधिकारी मस्जिद मुलानी, सार्जंट युवराज तानाजी कांबळे, सार्जंट वायटी कांबळे तर लिपिक अर्जुन चोथे सह अन्य पदाधिकारी व महिला पुरुष होमगार्ड उपस्थित होते। या जनजागृती फेरीमध्ये सहभागी झाले होते। तर यावेळी सर्व होमगार्ड यांना आपलं कर्तव्य काय या विषयावर अनेकांनी आपलं मार्गदर्शन केलं। विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सर्व होमगार्ड बांधवांना होमगार्ड दिनानिमित्त भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शेवटी या जनजागृती फेरीची सांगता जिलेबी वाटप करत सांगता पार पडली। आज प्रथमतः सर्वांचे या ठिकाणी आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीनं आणि सतर्क नागरिक सेवाभावी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गृहरक्षक दल त्याचप्रमाणे तुमचे सर्व पदाधिकारी यांना प्रथमतः होमगार्ड दिनानिमित्त मी माझ्या टीमच्या वतीनं संधीच्या शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी। आज प्रत्येक वर्षी ज्यावेळी तुमचा वर्धापन दिन साजरा केला जातो त्यावेळी कुठल्या ना कोणत्या तरी परिसरामध्ये मंदिर परिसर असेल, गाव पातळीवरती असेल, शहर पातळीवरती असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण हे राबवताय। फार उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी त्या देशवासियांसाठी तुमच्याकडून होते। असंच कार्य तुमच्याकडून राहावं एक आपली जबाबदारी म्हणून आणि आपलं कर्तव्य म्हणून आपण एखादी गोष्ट पार करत असताना, समाजामध्ये वावरत असताना आपल्या अंगावरती असणारी वर्दी ह्याच्यापेक्षा मोठी ताकद कुठली नाही। आणि ही ताकद तुमच्या सर्वांच्यासाठी फार मोठी आहे, महत्त्वाची आहे। वर्दीवरती कोणत्याही क्षणाचा आणि कोणत्याही घटनेचा डाग लागणार नाही पाहिजे। काम करत असताना आपण चुकायचं नाही आणि चुकला तर त्याला सोडायचं नाही, हे आपलं कर्तव्य आहे। त्या काही जबाबदारीला आपल्याला थोडं बंधनकारक राहतंय, काही गोष्टीला आपल्याला थोडं बंधन करावं लागतंय, परंतु वर्दी अंगावर आल्यानंतर जो जोश असतो तो जोश आपला पाय थांबत नाही। पण आपल्याला वाटतं की आपण देशासाठी सेवा करतोय, मग आपल्या पुढे जर एखाद्या गोष्टीचा अन्याय व्हायला लागला तर आपल्याला थांबलं पाहिजे, नाही तर त्याला लढलं पाहिजे। ह्यासाठी अंगावर वर्दी असताना कुठलाही वर्दीकारक चुकीच्या पद्धतीनं वावरणार नाही, सगळ्यात पहिली महत्त्वाचं। का तर तुमच्याबरोबर ते तुमच्या वर्दीकडे बघणारे ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत, त्याला खरंच बाबा आज आपल्यासमोर फिरत होता पण आज ह्याच्या अंगावर वर्दी आली, इतका स्वाभिमान अभिमान मला वाटला आणि ह्या स्वाभिमानानं तुम्हाला या ठिकाणी आपलं कर्तृत्व पार करायचं आहे। म्हणून आज तुम्ही ह्या तालुक्यामध्ये आहे, उद्या तुम्ही जिल्ह्याच्या पातळीवरती दुसऱ्या तालुक्यामध्ये काम करायला जाता, त्यावेळी वर्दी आहे, वर्दीवर असणारा गृहरक्षक दलाचा जो शिक्का आहे ह्या शिक्क्याकडे तर 100% बघितलं जातं, पण तुमच्या कामाचं तुमचं कर्तृत्वही त्यावेळी बघितलं जातं। त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे, हम सब एक आहे, आपल्या सगळ्यांचे विचार आज तुमच्या टीममध्ये हे तुमचे भाव आहेत सगळे, कुणी कोणावर रागवायचं नाही। हे जे अधिकारी पदाधिकारी आहेत हे सुद्धा तुमचे कोणतरी एक पदाधिकारी आहे, तुमचे एक घरातले कुटुंब फॅमिली आहे। यासाठी त्यांचं कर्तव्य आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नये, त्यांचं कर्तव्य आहे तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे चुकू नये, त्यांचं कर्तव्य आहे तुमच्या ड्रेसचा सगळा ड्रेस कोड कसा असावा, कारण पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही काम करताय, पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताय। आज जेवढे ते काम करतात तेवढं तुम्ही काम करताय, अहोरात्र तुम्ही रस्त्यावरती आहे, तुम्हाला बोलायला कुठं जागा नाही। फक्त एवढं करा, ड्युटी करत असताना कर्तव्य दक्ष म्हणून गृहरक्षक राहा, कर्तव्य दक्ष म्हणून। आज तुमच्यातला एखादा वयस्कर व्यक्ती आहे, आज त्यांना कुणाला कटाळा येत नाही, त्यांना येतो, त्यासाठी त्यांना सुद्धा तुम्ही सर्वांनी मदत करा। तरणी बांड एकापेक्षा एक कार्यकर्ते गृहरक्षक दलमध्ये ह्या महाराष्ट्रातलं विटा शहरामध्ये एकमेव तुमची निवड झाली आणि तुम्ही एकत्र सगळे आलाय, आनंद वाटला। कारण आजपर्यंत मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये फिरलो, पण आज 70-60चा ही जी टीम आहे ही सांगली जिल्ह्यामध्ये विटा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तुम्ही काम करताय, आनंद आहे। 100% मी सुद्धा तुमच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करतोय। कशासाठी करतोय, मला ना कुठला मानधन आहे, ना कुठला आवक आहे, ना कुठली जावक आहे, फक्त मला बी असं वाटतंय की मी शिकलो असतो तर आज तुमच्या लाईनीला उभं राहिलो असतो, पण मला आनंद वाटतोय की मी तुमच्याबरोबर काम करतोय। तुम्हाला काम करण्यासाठी तुमच्यामुळं
मला कायद्यातलं काहीतरी समजायला लागलं आणि कुठेतरी कायद्याचं धाक सुद्धा ह्या भागामध्ये राहिला पाहिजे. त्यासाठी तुम्ही जागृत राहणं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांना भावी वाटचालीला शुभेच्छा देतो माझ्या पोलीस मित्राच्या टीमच्या वतीनं. 100% ज्यावेळी तुम्ही ह्या गृहरक्षक दलच्या टीमच्या माध्यमातून अभ्यास घेईल त्यावेळी आता आपल्यातले मला वाटते काहीतरी पोलीस भरती सुद्धा झालीत, काही ठिकाणी मला वाटतं मध्ये बी भरती झालेत, बरीच झालेत. तुमच्यातलीही कोण ना कोणतरी 100% होईल. कारण तुमची प्रसिलिटी म्हणा, तुमचं काम करण्याची पद्धत म्हणा, तुमची वावरण्याची पद्धत म्हणा, हे जे कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि मला एवढं सांगायचं आहे की रविवारी तुमची परेड असते काहीतरी पोलीस स्टेशनमध्ये, सगळ्यांनी हजर व्हा, कुणी गैरहजर राहू नका. ह्याच्यामधून तुम्हाला काही अधिकारी मार्गदर्शन करतात, त्यातून तुम्हाला काहीतरी घ्यायला मिळतंय. रागवण्यापेक्षा आपल्याला काय करता येतंय का, एकामेकाकडे बघण्यापेक्षा आपल्याला काय वाटचाल धरता येते का, एवढी 100% करा. तुमच्या खांद्याला खांदा जाऊन जर तुम्ही काम केलं तर तुमच्याकडे कोणीही वाकड्या नजरेनं बघणार नाही, मी 100% सांगतो. मग त्याच्यामध्ये आपल्या माता भगिनी असतील, तुमच्यासारखे तरुण जवान असतील, वयोवृद्ध असतील, सर्वांनी चांगलं काम करा. तुमच्या सर्व नवीन जे आता भरती झालेत, त्याचबरोबर जुने माझे सहकारी मित्र आहेत, त्यांना सर्वांना या होमगार्ड दिनानिमित्त माझ्या परिवारांच्याकडनं, त्याचबरोबर माझ्या पोलीस मित्राकडनं आणि माझ्या पत्रकार संघटनेकडनं भावी वाटचालीसाठी संधीच्या शुभेच्छा देतो. मी थांबतो. सर्वांचं मनापासून जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.